इस वक्त हम मौजूद है भिवंडी महानगर पालिका के पास। जैसा कि आपको बता दें कि यहाँ पे महानगर पालिका को एक बड़ी कामयाबी यहाँ पे हासिल हुई है। जैसा कि आप यहाँ पे देख सकते हैं कि पतंग और मांझा के यहाँ पे मुद्देमाल यहाँ पे पालिका प्रशासन और कर्मचारियों द्वारा यहाँ पे एकत्रित किया गया है। जिस तरह से यहाँ पे देख सकते हैं ये पतंग बड़े पैमाने पे और जो प्लास्टिक के कप यहाँ पे देख सकते हैं, और खासकर आपको बता दें कि यहाँ पे जो मांझा है यहाँ पे देख सकते हैं कि जिस तरह से यहाँ पे धारदार यहाँ पे मांझा यहाँ पे भी बरामद किया गया है। यहाँ पे आपको बता दें कि प्रशासन और कर्मचारियों की यहाँ पे कामयाबी यहाँ पे हासिल हुई है। और जिस तरह से यहाँ पे देख सकते हैं कि गली भिवंडी के जितने भी दुकानें हैं, गली है, वहाँ पे कर्मचारियों की यहाँ पालिका प्रशासन की यहाँ पे टीम पहुंच के छापेमारी की है। और आपको बता दें कि आज से कुछ 2 या 3 दिनों के उपरांत में भिवंडी के स्वर्गीय बाला साहेब ठाकरे उड़ान पुल पे एक युवक के साथ एक दुर्घटना यहाँ पे हुई थी, जहाँ पे एक पतंग मांझे के पतंग के कारण उसका जो गला है वो कट गया था, जिसके कारण पालिका प्रशासन यहाँ पे एक्शन मोड में दिखाई दिया है। इस बड़ी कामयाबी से प्रशासन आयुक्त ने क्या कुछ कहा, देखिए विशेष खबर में। रुपयाची मोजमाप चालू आहे, परंतु साधारण 200 किलो प्लास्टिक पकडलेला आहे। त्याचप्रमाणे हा जो बंदी घातलेला नायलॉन मांजा हा देखील आमच्या पर्यावरण विभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई केली। त्यांना टिप मिळाली होती, त्या हिशोबाने त्यांनी कारवाई केलेली आहे आणि हा नायलॉन मांजा पकडलेला आहे। त्याचप्रमाणे हे जे कप आहेत ह्याच्यामध्ये संपूर्ण मेणाचं आवरण असतं, ह्याला सुद्धा शासनाने बंदी घातलेली आहे। असे कप जे आहेत हे चहाच्या टपरीवर वापरले जातात, ह्याच्यावर सुद्धा आम्ही धाडक कारवाई केली आणि पूर्ण बॉक्सच्या बॉक्स ते कप पकडलेले आहेत। बऱ्याच वेळा आपण नागरिकांना आवाहन केलेलं आहे की नायलॉन मांजा वापरू नका, त्यामुळे जीवाला धोका असतो। आज आपण बघितलं असेल की नाशिक महापालिका असो किंवा नागपूर महापालिका असो, तिथे अशा प्रकारची कारवाई झालेली आहे। तशा स्वरूपाची कारवाई भिवंडी महापालिकेने केलेली आहे आणि आम्ही इथल्या जे DCP साहेब आहेत त्यांना आम्ही पत्र देणार आहोत की नायलॉन मांजा ज्यांनी कोणी स्टोअर केलेला आहे किंवा ज्यांनी कोणी वापरात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। कारण काही दिवसापूर्वी केस झाली होती, आपण एवढी काळजी घेऊन सुद्धा लोक बेदरकारपणे नायलॉन मांजा वापरतात, त्यामुळे एका व्यक्तीला मोटरसायकलवर जात असताना पुलावर जखम झाली होती। त्या घटनेची दखल घेऊन आम्ही आमच्या पर्यावरण पथकाला जागरूक केलं आणि संपूर्ण शहरामध्ये त्यांनी पाहणी केली आणि जिथे हे अशा प्रकारचे नायलॉन मांजे सापडले ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। ही संबंधित व्यक्ती ह्या पळून गेल्या घटनास्थळावरून, तरी पण जे प्लास्टिकचे साठा करणारे जे दुकानदार होते त्यांच्यावर आम्ही 5,000 रुपयाचा दंड देखील वसूल केलेला आहे। कारण शांतीनगर एरिया, अन्सारीनगर एरिया, या सकारच्या गरबीनगर एरिया, ह्या अशा प्रकारच्या एरियामध्ये जिथे पतंगाचा जास्तीत जास्त वापर किंवा विक्री केली जाते अशा ठिकाणी मंगल मार्केट आहे, अशा ठिकाणी आम्ही संपूर्ण हे काम केलेलं आहे आणि ही कारवाई अखंड 2 दिवस चालू राहणार आहे। कारण संक्रांतीचा सीझन आहे, तो साधारण 26 जानेवारीपर्यंत लोक पतंग उघडत असतात, परंतु हे नायलॉनचा मांजा जो बंदी घातलेला आहे हा आपण एक वेगळा मांजा आपण बघत असाल, हा सुद्धा मांजा बिलकुल तुटत नाही। हा अतिशय धोकादायक आहे मानवी जीवनाकरता, त्याचप्रमाणे पक्ष्यांकरता। त्यामुळे ह्या सगळे जिथे वापर करतो तिथे आमचं पथक लक्ष ठेवून आहे आणि त्याप्रमाणे आम्ही योग्य ती कारवाई करू आणि पोलिसांना ताबडतोब पळवलेलं आहे। पोलिसांनी सुद्धा आम्हाला 2 हवालदार मदतीला दिले होते ही कारवाई करताना। आणि आमच्या तर इच्छा अशी असेल की हे नायलॉन मांजा वापरणारे किंवा हे नायलॉन मांजाचा स्टॉक करणारे आणि सेल करणारे ह्या लोकांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा स्वरूपाचं पत्र देखील आता आम्ही पोलीस प्रशासनाला देणार आहोत। हे जे अमाऊंट अजून मोजणं सुरू आहे, परंतु हा 200 किलो नुसतं प्लास्टिक आहे। त्यानंतर हे प्लास्टिकचे कप आपण बघत असाल, ह्याचे कमीत कमी 3 बॉक्सेस जप्त केलेत आणि सर्व प्रकारचे पतंगाचे साईज आपण बघत असाल, हे पतंगसुद्धा सगळे प्लास्टिकपासून केलेले आहेत आणि ह्या पतंगा करताच हा प्लास्टिकचा मांजा वापरला जातो, नायलॉनचा मांजा वापरला जातो। हे कमीत कमी 100 पतंग आम्ही आत्ता जप्त केलेले आहेत। स्पीड न्यूज भारत।